का अब भारत ने सख्ती से जवाब देना शुरू कर दिया है। भारतीय सेना के तीनों अंग थल सेना, वायुसेना और नौसेना मिलकर संयुक्त रूप से कार्रवाई में जुटे हैं। यह जानकारी मेजर जनरल निवृत्त अनिल बाम ने दी। उन्होंने कहा कि 22 अप्रैल को जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद भारत के पास शांत रहने का कोई विकल्प नहीं था और अब पाकिस्तान को भारत के जवाब का गंभीर खामियाजा भुगतना पड़ेगा। मेजर जनरल बाम ने चेतावनी दी, अगर पाकिस्तान ने अब भी अपनी गलती नहीं मानी तो उसे इस बार पूरे परिणाम भुगतने होंगे। भारतीय सेना पूरी तरह से तैयार है और पाकिस्तान के पास अब पीछे हटने के अलावा कोई रास्ता नहीं बचा। उन्होंने आगे कहा कि पाकिस्तान पिछले 70 वर्षों से भारत के खिलाफ साजिशें रचता आ रहा है। उरी, पुलवामा और अब पहलगाम जैसे आतंकी हमले भारत के लिए असहनीय है। अब समय आ गया है कि भारत दुश्मन के घर में घुसकर मारे। इस बार 100 से ज्यादा आतंकियों को मार गिराया गया है। यह सिर्फ संख्या नहीं बल्कि एक स्पष्ट संदेश है। भारत पर हमला करने की कीमत चुकानी पड़ेगी। पाकिस्तान की क्षमता पर सवाल उठाते हुए उन्होंने कहा, पाकिस्तान के पास लंबे समय तक युद्ध करने की शक्ति नहीं है। उनकी अर्थव्यवस्था चरमराई हुई है, सैन्य और तकनीकी तैयारी कमजोर है। यदि वे लड़ाई लंबी खींचते हैं तो खुद ही खत्म हो जाएंगे। शुरुआत भले ही पाकिस्तान ने की हो, लेकिन इसका अंत भारत करेगा। बाईट. आणि याचं कारण एकच आहे की पाकिस्तान नेहमी काही ना काही खुराफाती करून हे असं मिस्चिफ करतं, त्याच्यामुळे भारताला रिॲक्शन द्यावं लागतं. आणि जे त्यांनी 22 एप्रिलला केलं, त्याच्यानंतर जे म्हणतात की लक्ष्मण रेषा क्रॉस केली, ती लक्ष्मण रेषा क्रॉस केल्यानंतर भारताला काही गत्यंतर नव्हतं, पण आपल्याला त्याच्या विरुद्ध कारवाई करायची होती. कारण जे इनोसेंट लोक मारले होते, पुलवामा झालं होतं, उरी झालं होतं, त्याच्यामध्ये तरी म्हणता येईल की सैनिक मारले गेले होते. मी असं बिलकुल म्हणत नाही की सैनिकांच्या जीवनाची किंमत नाही आहे. प्रत्येक जीवनाची तेवढीच किंमत असते. पण ह्या वेळेला निहत्ते सिव्हिलियन ज्यांना बिचाऱ्यांना काही करायचं नाही आहे विथ इंटरनॅशनल टेररिझम किंवा इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटीजशी, त्यांना विचारून, त्यांना बोलून त्यांना मारलं गेलं आहे. असं म्हटलं गेलं होतं की पूछ के मारा था. अशा वेळा भारताने ठरवलं होतं की घुस के मारेंगे. अशा वेळेला आपण पाहिलं होतं की जे आपण त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं ते इतकं मार्मिक होतं की तेव्हा पाकिस्तानला जेव्हा धडा शिकला आणि त्यांचं खूप नुकसान झालं. आणि आपण क्लिअरली तेव्हा म्हटलं होतं की आमचं हे मेजर्ड, फोकस आणि नॉन एस्केलेटरी ॲक्टिव्हिटी असेल. आणि आपण असे टार्गेट्स सिलेक्ट केले होते ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्रत्येक टार्गेटचा इतिहास होता आणि तो दहशतवादी किंवा आतंकवाद्यांशी जोडलेला होता. म्हणजे मागच्या जवळजवळ 2 दशकांमधून ज्या ज्या ठिकाणी भारतावरती हमले झाले होते आणि ज्या ज्या लॉन्च पॅड किंवा प्रोटेक्टिव्ह एरियामधून हमले झाले होते त्या सगळ्यांवरती निशाणा केला होता आणि त्यांना ध्वस्त केलं होतं. रिपोर्ट्स आहेत की 100च्या वरती दहशतवादी मारले गेले आहेत. आणि हे झाल्यानंतर पाकिस्तानला कळलं की आता त्यांनी जेव्हा लक्ष्मण रेषा क्रॉस केली आहे त्यांना काहीतरी करावं लागेल. पण पाकिस्तानची स्थिती अशी आहे की पाकिस्तान जास्ती दिवस ही कारवाई लांबवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. आणि आपण जर का हे लांबवलं तर पाकिस्तान कधीच्या कधी संपून जाईल. आणि जेव्हा ही संपेल आपण डिसाईड करू की आपला एंड स्टेट कधी आहे. सुरुवात पाकिस्तानने केली, संपवेल भारत. आपण पाहिलं होतं की याच्या आधी पण युद्ध झाले आहेत. 65चं झालं, 71चं झालं, 99चं झालं. आपण प्रत्येक वेळा पाहिलं आहे की पाकिस्तान किती वेळा आणि किती मोठ्या तादादनी हारलेला आहे. 71ची लढाई पहा तर 90,000 ट्रूप्सने सरेंडर केलं आहे. हे विश्वामध्ये रेकॉर्ड आहे. पाकिस्तानचा तो रेकॉर्ड आहे. पाकिस्तानचे असेच रेकॉर्ड असतात जे ड्युबियस रेकॉर्ड्स असतात. आपण पाहतो इतकं सगळं होऊन सुद्धा. आणि हास्यास्पद गोष्ट ही आहे की अजूनही पाकिस्तान म्हणतं की आम्ही 71मध्ये जिंकलो, आम्ही 65मध्ये जिंकलो. ज्या राष्ट्राला हेही माहिती नाही आहे की तुम्ही जिंकला आहात की हारला आहात, त्यांचे बाशिंद्यांना ते खोटं बोलतात आणि नवीन पिढीला सांगायचा प्रयत्न करतात की आम्ही जिंकलो. ते दिवस वेगळे होते, आजचे दिवस वेगळे आहेत. आपण पाहिलं आहे की त्यांनी ड्रोननी हमले केले, मिसाईलनी हमले केले. आपण टेक्नॉलॉजिकली इतकं ॲडव्हान्स्ड आहोत की आपण पाहिलं आहे की 100% स्ट्राईक पाकिस्तानचे जे त्यांनी केले होते आपल्या शत्रू देशांनी, हे आपण फेटाळून लावले आहेत. आणि त्यांचे प्रत्येक ड्रोन किंवा मिसाईल हे धूळ खात जमिनीवर पडले आहेत. इफेक्टिव्ह कुठलेच नव्हते. आणि आपला देशाचा मोराल, आपल्या नागरिकांचा मोराल खूप हाय आहे. आपण पाहिलं होतं, प्रतिक्रिया दिली होती लोकांनी. त्यांनी म्हटलं होतं की आपण जे करतोय नुकसान झालं, काही हरकत नाही, आपलं सैन्य सज्ज आहे आणि शेवटी विक्ट्री भारत